नमस्कार, सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बीटरूट बेसन पोळी बनवणार आहे। त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे, 1 वाटी बेसन घेतलेला आहे, 1 चमच जिरे, 1 चमच लाल तिखट, अर्धा चमच हळद, 1 चमच धनेपूड, अर्धा चमच गरम मसाला। आता आपण हे छानपैकी एकत्र करून घेऊया। यामध्ये पाणी घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया। छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। या पद्धतीने एवढं पातळ पीठ बनवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण बीट मी खिसून घेतलेलं आहे ते घालूया। 1 कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, भरपूर अशी कोथिंबीर आणि छानपैकी मिक्स करून घेऊया। छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर तेल लावून घेऊया। आता आपण यावर पीठ घालूया आणि छानपैकी पसरवून घेऊया। आता आपण यावर तेल सोडूया आणि छानपैकी दोन्ही बाजूने भाजून घेऊया। मस्त असा आपला बीटरूट बेसन पोळी तयार झालेली आहे। मस्त अशी बीटरूट बेसन पोळी तयार आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।